आणि यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। पालकत्वाच्या मुद्द्यावरून सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्यामध्ये चांगली जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालंय। पलूस तालुक्यातील औदुंबरमध्ये सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यांत्रिक बोटीचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी तीनही नेत्यांमध्ये ही टोलेबाजी पाहायला मिळाली। तर सांगलीतला हा संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे। या तीनही नेत्यांमध्ये एक प्रकारे टोळेबाजी झालेलं पाहायला मिळालेलं आहे। पालकत्वाच्या मुद्द्यावरून सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, त्याबरोबरच खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्यामध्ये ही चांगली जुगलबंदी रंगलेली होती। आम्ही लहान मुलासारखे आहोत, तुम्ही पालक आहात, तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्ही आम्हाला विशालराव म्हणाले आम्हाला सांभाळा। आता हे मीडियावाले वेगळं काहीतरी छापतील, वेळ थांबू नका। विशालरावला जे म्हणायचं होतं, दादा आमच्या पाठीचे आहेत, ते ज्येष्ठ आहेत, वडीलधारी आहेत, आम्हालाही त्यांचा मनापासून आदर आहेत, ते निश्चितपणे सांभाळतील। पण विकास नदी बाबतीत दादा जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळा। वडील आपल्याला विनंती करतो, तुम्ही कधी दुजाभाव केला नाही, हाच तुमचा मनाचा मोठेपणा आहे। दादांचं प्रेम हे सातत्याने आमच्या पाठीशी राहिलेलं आहे। शेवटी आता पार्टी आल्यावर अडचण होते, आता निवडणुका जिल्हा परिषद येणार, आम्ही म्हणतो काहीतरी म्हणून पालकमंत्री म्हणून दादा तुम्ही 4-5 महिने राजीनामा द्यावा, तुम्ही पुण्याची जबाबदारी घ्यावी, जिल्हा परिषद पार पाडतो पुन्हा या। कारण मागच्या तुम्ही पालकमंत्री होता, इलेक्शन झाले, आम्हाला खूप त्रास झाला। बराबर बदलणार प्रवाही राजकारण आहे। त्यामुळे काय माहिती की आता निधीसाठी ते म्हणतायत की आम्ही पाहिले आहोत, उद्या सकाळी ते असं म्हणतील किंवा हे तुम्ही आता काय करा तुमचं नावच लावून टाका असं म्हणतात।